लोणंदमध्ये सौ शीतल रघुनाथ शेळके पाटील यांच्या भविष्य काळातील लोणंद याचं विकास संदर्भात लोणंद डिजिटलचे संपादक श्री पांडुरंग कुंभार यांनी घेतलेली रोखठोक मुलाखत। अशाच आमच्या चॅनलला मुलाखतीसाठी संपर्क वैष्णव ढमाळ 83-907-89328, पांडुरंग कुंभार 986-027-3130, सातारा। प्रतिनिधी पांडुरंग कुंभार। वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि त्या वाढदिवसाची साक्षीदार मी पण आहे आणि त्या वाढदिवसाला शेकडोच्या संख्येने महिला आल्या होत्या आणि त्या महिलांनी तुम्हाला भरपूर आशीर्वाद सगळ्यांनी दिले आणि आता तुमची जी आता इथून पुढची वाटचाल आहे मग काय पार्श्वभूमी आहे तुमची, तर खरं तर आम्हाला तुमचं पहिल्यापासूनच जाणून घ्यायचं आहे। मी पांडुरंग कुंभार लोणंद 24 डिजिटलचं संपादक आहे आणि तुमची मुलाखत घेण्यासाठी मी आलेला आहे। दोघांनाही नमस्कार। नमस्ते। आणि तुमच्या माहेरची जी काही पार्श्वभूमी पहिली आहे तुमची, की तुमच्यावर जे कसे संस्कार घडले गेले ते थोडंसं आमच्या मी माहेरचं असतानाच मी सदन कुटुंबातले आहे। माझे आजोबा पोलीस पाटील होते, माझे वडील 20 वर्षे गावचे सरपंच होते आणि पंचायत समितीचे सदस्य पण होते। माझे चुलते हायकोर्टाचे वकील होते, चुलती पण टेलिफोन ऑफिसमध्ये ऑफिसर आहेत आणि माझे एक चुलते शेती करतात। माझा व्यवसायच शेती भरपूर असल्यामुळे माहेरची सर्व शेतीच हा व्यवसाय मुख्य आहे। तर मॅडम तुमची माझी बहीण डॉक्टर आहे, मेहुणे पण डॉक्टर आहेत, एक बहीण माझी सरपंच आहे। मॅडम हे तुमचे माहेरमधनं जे तुम्हाला संस्कार घडले ते सर्व प्रकारचे संस्कार घडलेले आहेत तुम्हाला, जे राजकीय असतील किंवा सामाजिक असतील, हे सर्व संस्कारातून तुम्ही लहानाचे मोठे झाले आहे आणि आता आम्हाला त्या वाढदिवसाच्या निमित्तानं असं वाटलं की तुमची अजून काहीतरी तळमळ चालू आहे जनतेसाठी आणि त्या तळमळीबद्दल किंवा जनतेबद्दल अजून तुमचं काय मत आहे ते जरा थोडक्यात सांगितलं तर बरं होईल मॅडम। माझे दीर सैनिक आहेत, एक दीर माझे शेती करतात, माझे मिस्टर शिक्षक म्हणून काम करतात आणि मी संस्थेचे गेले 18 वर्ष संस्थेचं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला संस्थेचं काम करत आहे। तर मॅडम त्या ज्या दिवशी वाढदिवशी सगळ्या महिला आल्या होत्या तर त्यांनी तुम्हाला आशीर्वाद देताना बरेचसे शब्द ऐकले की मॅडमच्यामुळं आमचे सगळे संसार उभा राहिले किंवा आमचे व्यवसाय उभा राहिले, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी सर्व ग्रामीण म्हणजे सर्वच महिलांना सहकार्य करण्याचं काम करत आहे संस्थेच्या माध्यमातून, इतर माध्यमातून। आणि संस्थेचं ठेवीचं व्याजदर सर्वात जास्त आहे आणि कर्जाचं पण व्याजदर सर्वात कमी आहे आपल्याकडं। आपला काय उद्देश सर्वसामान्य महिलांना सहकार्य करण्याची भूमिका आहे। आणि दुसरं एक असं तुमचं कौतुक करावं असं वाटतं मॅडम की एवढं तुमच्याकडे सगळं असताना, संस्थापक अध्यक्ष असताना तुम्ही जे रोजची रिकरिंग करता ते स्वतः पायी चालत करता आणि खरंच ते एक कौतुकास्पद आहे। एवढे शिक्षण असताना, एवढे तुमच्या घरचे असताना सुद्धा तुम्ही ह्या बँकेची सुंदर अशी काळजी घेतलेली आहे आणि मला वाटतं हे बँकेचं आजपर्यंतचे रिपोर्ट सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि सगळ्यात सुंदर बँक चाललेली आहे। तर इथून पुढचं जे काय तुमचं ध्येय आहे किंवा जनतेसाठी तुमच्या मनात जी काही इच्छा आहे की जनतेसाठी आपण आता काहीतरी केलं पाहिजे, कारण तुमचा वारसा राजकीय पण आहे म्हणून हा मला बोलावं असं वाटतं आणि तुम्हाला 7 सरांची पण आहे। हो, सरांची 7 आहे। तर त्या राजकीय दृष्टिकोनातून तुमचं काय मत आहे? सर्वांनी सहकार्य केलं, जनतेने सहकार्य केलं तर माझी राजकीय कुटुंब माझा वारसा आहेच, तरी माझी आहे तयारी लोणांची सेवा करण्याची। कारण लोणंदमध्ये आता भरपूर तुम्ही घरपट्टी पानपट्टीत पण तुम्ही त्या सहभागी घेतला होता, बाजार तळाचा कचऱ्याबद्दल बी तुम्ही उत्साहाने सहभागी होता आणि खरोखर तुम्हाला एक आदर्श पत्र म्हणून सरांचं सुद्धा फार सहकार्य लागतं
मला फक्त एक शेवटचा असा प्रश्न विचारायचा आहे मॅडम तुम्हाला, की तुमचे बरेचसे बॅनर लागले होते, पण त्या बॅनरमध्ये विशेष फोटो होते महिलांचे, तर ते काय गणित आम्हाला काही लक्षात आलं नाही. तर ते गणित काय असेल ते तुम्ही सोडवलं तर बरोबर होईल, किंवा सरांनी जरी सोडवलं तरी चालेल. त्याचं नियोजन सरांनी केलं होतं, त्याचं उत्तर सरच देतील. नमस्ते. नमस्ते सर. मॅडमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोणंदमध्ये बॅनर लावलेले होते आणि या बॅनरविषयी मला लोणंदच्या अनेक जाणकार व्यक्तींनी हा प्रश्न विचारला होता की त्या बॅनरवर एकूण 20च फोटो सर दिसतात, त्या 20 आकड्याचं काय नियोजन आहे, का असे 20च फोटो लावले, कमी लावले नाहीत किंवा जास्त लावले नाहीत. मी मागच्या एका मुलाखतीमध्ये पत्रकार तुम्हाला मी सांगितलं होतं की लोणंदचा नगराध्यक्ष हा जनरल महिला आहे, महिलांच्या हातामध्येच लोणंदची सत्ता द्यावी असा माझा उद्देश आहे. आणि तो जर बॅनर बघितला तर साधारण एकूण 20च महिलांचे त्या ठिकाणी फोटो आहेत. 20 या अर्थाने लावलेले आहेत की सध्याची लोणंदच्या नगरपंचायतची स्थिती 17 नगरसेवक, मग त्या 17 नगरसेवक सुद्धा महिला असाव्यात, 2 तज्ञ नगरसेवक, त्यामध्ये 2 तज्ञ नगरसेवक असतील त्याही महिलाच असाव्या, आणि 1 नगराध्यक्ष. अशा प्रकारे 17 नगरसेवक, 2 तज्ञ नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष, हा आकडा आपला पत्रकार 20 वर येऊन थांबतोय. आणि म्हणूनच 20. आता त्या बॅनरवर तुम्ही पाहिलं असेल, निरीक्षण केलं असेल, तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की विविध ठिकाणी महिला ज्या आहेत ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे असे फोटो त्यावरती आहेत. काय त्यामध्ये काही डॉक्टर्स आहेत, काही वकील्स आहेत, काही महिलांना पार्श्वभूमी इंजिनियर असणारे सुद्धा आहेत, आणि काही महिलांच्या पाठीमागे सामाजिक कार्य करण्याची आवड असणारे सुद्धा आहेत, काही उद्योजक आहेत. अशाच पद्धतीने साधारण 20 आकडा की त्यामध्ये 1 लोणंदचा नगराध्यक्ष असावा, 17 नगरसेवक असावेत आणि 2 तज्ञ नगरसेवक असावेत, अशा प्रकारचा हा 20चा आकडा त्या बॅनरवर तुम्हाला दिसतोय आणि त्यासाठी तो बॅनर लावलेला आहे. फारच सुंदर सर, आकड्याचं गणित आताशी आम्हाला लक्षात आलं. आणि तुमचं आणखीन एक मला कौतुक करावं वाटतं सर, की 100% महिलांना आरक्षण देणं अजून मला वाटतं कुठं महाराष्ट्रात जमलेलं नाही, पण हे पहिलं तुम्ही पाऊल उचलताय, तर खरोखरच ते कौतुकास्पद आहे. आणि तुमच्या सुविद्या पत्नी तुम्हाला साथीला आहेत आणि खरोखरच तुमच्याकडून एक सुंदर कार्य लोणंदमध्ये घडणार आहे, जनतेची सेवा करणार आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणाने काम करणार आहेत, त्यात तुम्ही मात्र शंका नाही. कारण तुम्ही स्वतः अनुभवी आहात, शिक्षण क्षेत्रात असाल, राजकीय क्षेत्रात असाल, सामाजिक क्षेत्रात असाल, सगळीकडे तुमचं कार्य अतुलनीय आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं जर आणखीन आमच्या जनतेला सांगितलं तर फार बरं होईल. या पुढच्या कालावधीमध्ये लोणंद नगरपंचायतच्या माध्यमातून लोणंदचा विकास करण्याची अनेक संकल्पना माझ्यामध्ये आहेत. त्या संकल्पना सातत्यात उतरवण्यासाठी आपण नगराध्यक्षपद महिलाला असल्यामुळे सर्व महिला असाव्यात, कारण महिला काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांना सोपवलेलं काम ते निष्ठेने करतात. कारण मी गेले 18 वर्ष एक महिला पतसंस्था चालवतोय आणि सर्व संचालक वगैरे आमचं महिलाच आहे, आणि त्या माध्यमातून या पतसंस्थेने आज लोणंदमध्ये अनेक पतसंस्था तुम्ही पाहताय, पण ठेवीला सर्वात जास्त व्याजदर देणारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ही महिला पतसंस्था आहे, आणि कर्जाला सर्वात कमी व्याज देणारी सुद्धा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ही महिलांचं सबलीकरण या ठिकाणी आहे. आणि हे आम्ही 18 वर्ष पती पत्नी म्हणून हे काम करतोय. यामध्ये आमचे कृषी मित्र, आमचे सर्व संचालक, सल्लागार आम्हाला सहकार्याची भूमिका ठेवतात, आणि या कार्यातून 18 वर्षच्या माध्यमातून जे प्रामाणिक आम्ही कष्ट केले त्यामुळेच मॅडमला सहकार भूषण हा पुरस्कार एक मिळालेला आहे. त्याचप्रमाणे मॅडमला नायगाव या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्था पुरस्कार एक मिळालेला आहे. त्याच माध्यमातून मला सहकार रत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर लोणंद मध्ये जर हे सर्व आपण महिलांच्या हाती दिलं तर या जिल्ह्यात नव्हे तर एक महाराष्ट्रात इतिहास घडेल, आणि प्रचंड महिला चांगल्या पद्धतीने ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे, विविध क्षेत्राचं ज्ञान आहे,
अशा महिलांच्या हाती ही सत्ता द्यावी असं माझं मत आहे. फार अतिशय सुंदर सर. 3 पुरस्कारांनी सन्मानित आहात. द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने पण तुम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. तर आमच्या द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे तसंच आमचा चॅनल लोणंद 24 तास डिजिटलतर्फे तुम्हाला इथून पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यात काही मात्र शंका नाही, कारण तुम्ही कार्य जिद्दीने करत आहात. आमच्या चॅनलतर्फे आणि संघटनेतर्फे तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.